नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आयसीसी अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 बद्दल आणि त्यातल्या भारताच्या जबरदस्त विजयाबद्दल. चला तर मग या ऐतिहासिक कामगिरीची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया. बरं, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की हा 2026च्या अंडर-19 पुरुष विश्वचषक नक्की जिंकला कोणी? आणि याचं उत्तर आहे अर्थातच भारत. हो, अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून आपल्या युवा संघाने पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरले. या विजयाची संपूर्ण कहाणी आपण काही महत्त्वाच्या भागांमध्ये पाहणार आहोत. आपण विश्वविजेत्या भारताच्या कामगिरीबद्दल बोलू, अंतिम सामन्यातले खास क्षण पाहू, स्पर्धेतले विक्रमवीर कोण होते ते जाणून घेऊ आणि मग या स्पर्धेचा इतिहास आणि आयसीसी बद्दलही थोडी माहिती घेऊ. चला सुरुवात करूया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. विश्वविजेता भारत. हा विजय इतका खास का आहे ते आता आपण पाहू. तर मग प्रश्न असा आहे की भारताने आत्तापर्यंत एकूण किती वेळा आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषक जिंकला आहे? 6 वेळा. हो, तब्बल 6व्यांदा. या विजयामुळे भारताने या स्पर्धेच्या इतिहासात आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय. हे भारताचं विक्रमी 6वं विजेतेपद आहे आणि गंमत म्हणजे जगातल्या दुसऱ्या कोणत्याही संघाला इतक्या वेळा ही स्पर्धा जिंकता आलेली नाहीये. आणि ही आहे भारताची विजयी परंपरा. 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वात, मग 2008 मध्ये विराट कोहली, त्यानंतर उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉ, यश धूल आणि आता 2026 मध्ये आयुष महात्रे. म्हणजे बघा, 2 दशकांपेक्षा जास्त काळ भारताने सातत्याने असे जबरदस्त कर्णधार आणि संघ दिले आहेत. हेच तर आपल्या युवा क्रिकेट प्रणालीच्या यशाचं मोठं उदाहरण आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, अंतिम सामना सेक्शन. कोणत्याही स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे अंतिम सामना. तर मग 6 फेब्रुवारी 2026 रोजी नेमकं काय घडलं ते पाहूया. प्रत्येक मोठ्या फायनलमध्ये एक असा खेळाडू असतो जो स्वतःच्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. तर मग या अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणजेच प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरलं? आणि तो खेळाडू होता भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी. आपल्या अविश्वसनीय खेळीने त्याने सर्वांची मनं जिंकली आणि सामनावीराचा किताब पटकावला. त्याची कामगिरी किती जबरदस्त होती याचा अंदाज तुम्हाला या आकड्यांवरून येईल. फक्त 80 चेंडूंमध्ये 175 धावा. आणि तुम्हाला माहितीये, ही अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातली आजवरची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. एक अविश्वसनीय विक्रम. सूर्यवंशीच्या याच खेळीच्या जोरावर भारताने धावफलकावर तब्बल 411 धावा लावल्या, जो अंतिम सामन्यासाठी एक विक्रम होता. या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 311 धावांवरच थांबला आणि भारताने 100 धावांनी एक मोठा विजय साजरा केला. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, स्पर्धेतील विक्रमवीर. अंतिम सामना तर गाजलाच, पण संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी कोणी केली? चला जरा आकडेवारीवर नजर टाकूया. तर पहिला प्रश्न, या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणी केल्या? इथे इंग्लंडच्या बेन मेसने बाजी मारली. 444 धावांसह तो पहिल्या क्रमांकावर राहिला. पण आपला वैभव सूर्यवंशी फार मागे नव्हता. तो 439 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. म्हणजे फक्त 5 धावांचा फरक. खरंच किती चुरशीची स्पर्धा होती. बरं, धावांचं तर झालं. आता पाहूया की स्पर्धेत सर्वाधिक बळी कोणी घेतले. इथेही इंग्लंडचाच खेळाडू पुढे आहे, मॅनी लम्सडॅन, ज्याने 7 सामन्यांमध्ये 16 बळी घेतले. म्हणजे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक बळी घेणारा दोन्ही खेळाडू इंग्लंडचे होते. पण विश्वचषक मात्र भारताने जिंकला. यालाच म्हणतात सांघिक खेळ. चला आता आपण चौथ्या भागाकडे जाऊया, स्पर्धेचा इतिहास आणि स्वरूप. या विजयाचं महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या स्पर्धेबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया. तर 2026ची ही स्पर्धा 16वी आवृत्ती होती. यजमान देश होते झिम्बाब्वे आणि नामिबिया. यात एकूण 16 संघ सहभागी झाले होते, ज्यांच्यात 41 सामने खेळले गेले. आणि यावेळचं एक वैशिष्ट्य म्हणजे टॅन्झानिया संघाने या स्पर्धेत पदार्पण केलं. ही स्पर्धा दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. पण या स्पर्धेची सुरुवात नेमकी झाली तरी कधी? पहिला अंडर-19 विश्वचषक कधी आयोजित करण्यात आला होता? तर पहिला विश्वचषक झाला होता 1988 मध्ये. पण एक आश्चर्याची गोष्ट आहे की त्यानंतर दुसरा विश्वचषक व्हायला तब्बल 10 वर्ष लागली. तो झाला 1998 मध्ये. आणि तेव्हापासून मात्र ही स्पर्धा नियमितपणे दर 2 वर्षांनी होत आहे. आणि आता शेवटचा पण महत्त्वाचा भाग, आयसीसी विषयी माहिती. या सगळ्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन करणारी संस्था तरी कोण आहे? चला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेबद्दल म्हणजेच आयसीसी बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. तिची स्थापना झाली होती 15 जून 1909 रोजी. तिचं मुख्यालय दुबईमध्ये आहे आणि हीच संस्था जागतिक क्रिकेटचं नियमन करते. म्हणजे बघा, एका शतकापेक्षाही जास्त काळापासून ही संस्था क्रिकेट या खेळाला दिशा देत आहे. तर भारताचा हा 6वा विश्वचषक विजय ही केवळ एक ट्रॉफी नाही, तर तो आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो. तो प्रश्न म्हणजे भारताची युवा क्रिकेट प्रणाली इतकी यशस्वी कशी आहे की ती सातत्याने जागतिक दर्जाचे खेळाडू घडवत राहते?
या विजयाचा भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी नेमका काय अर्थ आहे यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.